श्री स्वामी समर्थ. वर्षभरामध्ये येणाऱ्या 12 पौर्णिमांपैकी गुरुपौर्णिमा हा दिवस अत्यंत खास आणि महत्त्वाचा असतो. गुरुपौर्णिमेचा दिवस हा आपल्या शैक्षणिक त्याचप्रमाणे आध्यात्मिक गुरूंना समर्पित असतो. उद्या बुधवारी गुरुपौर्णिमा आलेली आहे. गुरुपौर्णिमा ही व्यास पौर्णिमा म्हणून सुद्धा ओळखली जाते. आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला ही गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. या दिवशी आपल्या घरामध्ये आपल्याला काही पदार्थ हे अजिबात खायचे नाहीत. त्याचप्रमाणे काही भाज्या या चुकूनही बनवायच्या नाहीत, अन्यथा आपल्याला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागू शकतात. काही अन्नपदार्थ असे असतात की जे आपण खाल्ल्यामुळे आपल्यामध्ये नकारात्मकता वाढीस लागते. त्याचा नकारात्मक परिणाम आपल्या मनावरती, आपल्या आचरणावरती, त्याचप्रमाणे आपल्या प्रकृतीवरती सुद्धा होत असतो. म्हणूनच आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी काही पदार्थ आणि काही भाज्या खाणे हे कटाक्षाने टाळायचे आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये काही असे ठराविक शुभ दिवस असतात की या दिवशी आपल्याला हे अन्नपदार्थ खाणे वर्ज्य करायचे आहे. कोणते पदार्थ खाऊ नयेत याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या दिवशी काही भाज्या या आपल्याला घरामध्ये अजिबात बनवायच्या नाहीत. तर अशा कोणत्या भाज्या आहेत तर त्यापैकी मांसाहार जो आहे तर तो आपल्याला घरामध्ये अजिबात बनवायचा नाही. मांसाहाराचं सेवन आपल्याला या दिवशी टाळायचं आहे. मांसाहार जेव्हा आपण करतो तर त्यावेळेला आपल्यामध्ये नकारात्मकता वाढीस लागत असते. आपल्यामध्ये चिडचिडेपणा वाढतो. मांसाहार जो आहे तर तो तामसिक अन्न मानलं जातं. त्यामुळे आपल्याला मांसाहार जो आहे तर तो घरामध्ये करणे आणि मांसाहार आपल्याला सेवन करणे तर हे सुद्धा टाळायचे आहे. त्याचप्रमाणे आपण जर मांसाहार या दिवशी करत असू तर याचा नकारात्मक परिणाम जो आहे तर तो आपल्या कुंडलीवरती सुद्धा होत असतो. त्यानंतर आहे ते म्हणजे आपल्याला आपल्या घरामध्ये आपण ज्या भाज्या बनवतो तर त्यामध्ये कांदा लसणाचा वापर जो आहे तर तो करायचा नाही. शास्त्रामध्ये असे म्हटले आहे की प्रत्येक खाद्यपदार्थाच्या सेवनाचा माणसाच्या स्वभावावरती, प्रकृतीवरती आणि मानसिकतेवरती परिणाम होत असतो. या दिवशी आपला आहार, आपलं आचरण हे सात्विक असावे असे शास्त्र सांगते. कांदा लसूण हे तामसिक अन्न आहे आणि याच्या सेवनामुळे चिडचिडेपणा, तापटपणा वाढतो. शास्त्रानुसार धार्मिक विधीसाठी आपण जे जेवण बनवत असतो तर यामध्ये सुद्धा कांदा लसणाचा वापर निषिद्ध सांगितलेला आहे. देवासाठी जो नैवेद्य आपण बनवतो यामध्ये सुद्धा कांदा लसणाचा वापर आपल्याला करायचा नाही. त्याचप्रमाणे जो भोपळा आहे, लाल भोपळा असेल, दुधी भोपळा असेल तर ही सुद्धा भाजी आपल्याला या दिवशी घरामध्ये बनवायची नाही. या दिवशी शक्यतो आपल्याला आंबट पदार्थ, दही, लोणचे तर हे खाणे सुद्धा आपल्याला टाळायचे आहे. तसेच इतरांनी दिलेल्या वस्तू ज्या आहेत तर त्या खायच्या नाहीत. खास करून आपला जो शत्रू आहे तर अशा व्यक्तीकडून जर आपल्याला काही खायला दिलं गेलं, म्हणजे बघा आपल्याला माहीत असतं की अमुक अशी एक व्यक्ती आहे ज्या व्यक्तीला आपले चांगले झालेले बघवत नाही. अशी व्यक्ती जर तुम्हाला या दिवशी आग्रह करून पांढरी खीर किंवा पांढरी मिठाई खायला देत असेल तर तुम्हाला ती अजिबात घ्यायची नाही. जर तुम्हाला ती प्रसाद स्वरूपामध्ये दिली गेली तर तुम्ही ती घेऊन झाडाखाली ठेवू शकता, परंतु आपल्याला ती खायची नाही. तर अशा प्रकारे ज्या पांढऱ्या वस्तू असतात तर त्यासुद्धा खास करून आपल्या शत्रूकडून घेऊन खाणे टाळायचे आहे. आता तुम्हाला जर मंदिरामध्ये प्रसाद दिला तर तो तुम्ही खाऊ शकता. त्याचप्रमाणे जर तुम्हाला एखादी व्यक्ती, ज्या व्यक्तीबद्दल आपल्याला संशय आहे, अशी व्यक्ती जर या दिवशी चहा कॉफीसाठी तुम्हाला बोलावत असेल तर तुम्हाला चहा कॉफी पिणे सुद्धा टाळायचे आहे. तसेच खाऊचं जे पान आहे, लवंग, हिरवी वेलची तर या पदार्थांवरती नकारात्मक क्रिया पटकन होत असतात आणि म्हणून आपल्याला या गोष्टी जर अशा व्यक्तीकडून दिल्या गेल्या तर हे खाणं आपल्याला टाळायचं आहे. या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये सुद्धा काही नियमांचं पालन जे आहे तर ते करायचं आहे. काय करायचं आहे तर या दिवशी आपल्याला काळ्या रंगाचे कपडे जे आहेत तर ते परिधान करायचे नाहीत. त्याचप्रमाणे या दिवशी आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचा कलह, वादविवाद या गोष्टी आपल्याला करायच्या नाहीत. या दिवशी केस कापणे, त्याचप्रमाणे नखे कापणे तर हे सुद्धा आपल्याला टाळायचं आहे. या दिवशी आपल्याला जेवढं राहता येईल तर तेवढं सात्विक राहायचं आहे. चामड्याच्या वस्तू परिधान करून आपल्याला कोणत्याही देवतेचं दर्शन जे आहे तर ते आपल्याला करायचे नाही. त्याचप्रमाणे अन्नाचा अपमान आपल्याला करायचा नाही. माता अन्नपूर्णेच्या कृपेने आपल्याला 2 वेळेचं जेवायला मिळतं आणि अन्नाचा अपमान केल्यामुळे अन्नपूर्णा देवीचा अपमान होत असतो. म्हणून अन्नाचा अपमान आपल्याला करायचा नाही. त्याचप्रमाणे कोणत्याही व्यक्तीला वाईट बोलायचे नाही. कोणाचाही आपल्याला अपमान करायचा नाही. कोणीही आपल्याकडून दुखावलं जाईल तर असं आपल्याला वागायचं नाही.
तुमच्या दारामध्ये जर कोणी आलं तर त्याला काही ना काही खायला द्या. जर आपल्या दारामध्ये गोमाता आली तर आपल्या घरामध्ये जे काही आहे, भाकरी असेल, पोळी असेल, तर ती आपल्याला त्या गायीला द्यायची आहे. कारण गोमाता दारामध्ये येण्याला सुद्धा भाग्य लागतं. फक्त नशीबवान लोकांच्या दारामध्ये गोमाता जात असते. त्यामुळे तिला तसंच हाकलून आपल्याला द्यायचं नाही, तर गोमातेला आपल्याला काही ना काही खायला द्यायचं आहे. त्याचप्रमाणे दारामध्ये कुत्रा आला तर त्याला सुद्धा काही ना काही खायला द्यायचं आहे. तर अशा छोट्या-छोट्या नियमांचं पालनसुद्धा आपल्याला करायचं आहे. त्याचप्रमाणे आपल्याला ज्या भाज्या सांगितलेल्या आहेत, तर या भाज्या या दिवशी अजिबात बनवायच्या नाहीत आणि खायच्या तर अजिबात नाहीत.